आपले दावी पूर्ण सद्गुरु तोची खरा, आत्म्याला जो पती भेटवी पूर्ण सद्गुरु तोची खरा. हीच कोण सद्गुरुची आहे शरणागती करी भवपार, ब्रह्मदाकवी सद्गुरु तोची ब्रह्मज्ञानी म्हणे अवतार. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरु वचन अवतार की जय. सत्संगची प्रेमाने बोला. अरे घरामध्ये लागतं एक मत, शेतीमध्ये लागतं खत, बाजारात लागते पत, संसारामध्ये लागतं वित्त, शरीरामध्ये लागतं पित्त, तसं परमार्थामध्ये लागतं चित्त. आजच्या सत्संगचा आहे निमित्त. या डांगे परिवाराने संत जनानो निमित्त भले वास्तुक शांतीच आहे. दास वास्तुक शांतीकडे नाही जाणार. निमित्त आहे. या संत जनानो या ठिकाणी जवळजवळ 1.5-2 तास झाले एकाच प्रभूची, एकाच अल्लाची, एकाच खुदाची, एकाच ईश्वराची संत जनानो चर्चा चाललेली आहे. ज्या परमात्मेने या समर्थाच्या गावामध्ये संत जनानो तुम्ही आम्ही आहोत, त्यांनी तो आवाज दिला. 4 वाणी 4 खानी 184 जीवनी, ज्याने निर्मिले लोक तिनी तया नाम बोलीजे देव. अहो ज्याने 4 वाणी 4 खानी 184 जीवनी, ज्याने निर्मिली लोक तुम्ही, ज्याने हे निर्माण केलं, तो संत जनानो देव आहे. परापश्चंता मध्यमा वैखरी वाणी, अंडज पिंड सुदेद उद्भीज खानी 184 जीवयोनी, भक्तिविनजीने जळू लाजरवाने संसार भोगणे दुःखमुळे 20 लक्षोनी वृक्षा माझे घ्याव्या, जलचर भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्षोनी किड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्षोनी पक्षामध्ये, पशुच्या घरी 30 लक्षोनी, मानवा भेतरी 4 लक्ष. एक येणे कोट कोट फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा नामा म्हणे. या संत जनानो काही ठिकाणी तुका म्हणे बर का, दासकडे गाताय त्याच्यात तुकाराम महाराजांचं बी आणि कुठं नामा म्हणे बी. संत जनानो आपण असं समजू, तुकाराम महाराज संत महात्मे म्हणूया की ह्या 84 लाख जोनी ज्यांनी निर्माण केल्या. नवे नवे 3 लोक, चंद्र सूर्य तारे धरती पाणी अग्नी हवा जीव आकाश, हे 3 लोक कर्षमान स्थूल सूक्ष्म, हे लोक ज्यांनी निर्माण केले संत जनानो त्याला देव म्हणतात समर्थ. आणि त्याचाच संदेश 300-350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी दिला. तोच संदेश आज सद्गुरु माता सुदीक्षितजी महाराज संत निरंकारी मिशन गावोगावी देते की बाबा रे, जो संदेश तुकाराम महाराजांनी तुम्हाला 350-400 वर्षापूर्वी दिला, जो संदेश संत जनानो समर्थांनी दिला, जो संदेश संत जनानो साधू संतांनी दिला, तोच संदेश घेऊन आज या ठिकाणी संत जनानो संत निरंकारी मिशन तुमच्या आमच्या हितासाठी संत जनानो या ठिकाणी आलेले आहे. जो आवाज तुकाराम महाराजांनी दिला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, कोणी आवाज दिला. आणि हे संत निरंकारी मिशन असं एक व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून संत जनानो तो आवाज दिला जातो. अरे मी म्हणतो माझा प्रभू मिळाला, जगताचा नाही विश्वास, निज अनुभव सोय सांगतो, फसवण्याचा नाही प्रयास. छाती ठोकपणे संत जनानो या ठिकाणी आवाज दिला जातो. तुम्ही या
आणि त्या परमात्म्याला पहा. फक्त न फक्त जगाच्या पाठीवर संत जनाने निरंकारी मिसळच आवाज देत. कुठेही ऐकलं नाही तुम्ही, ऐकलं नाही कुठं की हा संदेश या. परवा आमच्या साखरवाडीला फलटणच्या बाजूला संत जनानं कीर्तन चाललं होतं. कीर्तनकार म्हणले या जगात देव आहे का? सर्वजण म्हणले आहे. परत प्रश्न विचारला, तो तुम्ही पाहिला का? कोण विचारत आहे? प्रेमाने बोला. मी नरेंद्रचं स्वामी विवेकानंदाचं सांगत नाही. फलटणच्या बाजूला साखरवाडी साखर कारखाना आहे. त्या कारखान्याच्या समोर संत जनानो कीर्तन 2-2.5-3 महिन्यापूर्वी संत जनावन झालं. ते कीर्तनकार संत जनानो जे बोलत होते ना ते सांगतोय. म्हणले या जगात देव आहे का? सगळे म्हणले आहे. मग त्यांनी विचारलं देव दिसतो का? दिसतो का? काय मत आहे तुमचं? सगळे म्हणले नाही. आणि इथं तर आवाज दिला जातो. काय आवाज दिला जातो? देव घ्या, जो तुकाराम महाराजांनी दिला संत जनांना आवाज. म्हणले देव दिसतो का? म्हणले नाही. देव दिसत नाही. म्हणले ही लाईट आहे, ही लाईट दिसते का? म्हणले फुल आहे. लाईट म्हणजे त्यातली लाईट बल्ब दिसतो. म्हणले फुल आहे, त्याचा सुगंध दिसतो का? म्हणले नाही. बर, या ठिकाणी कोण आहे की ज्यांनी देवाला पाहिले त्यांनी हात वर करा. हे तर नाही म्हणत मी. कुठे? कीर्तनकारांनी. पण संत जनानो एक महात्मा हात वर केला. म्हणले मी माझ्या सद्गुरूच्या कृपेनं त्या देवाला पाहिलेलं आहे की तो एक आहे, निराकार आहे, सर्वव्यापक आहे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. त्या देवाला मी माझ्या सद्गुरूच्या कृपेनं संत जनानं पाहिलेलं आहे. बाकीचे म्हणले तात्या म्हणतात त्यांना, तात्या बसा खाली असू द्या. त्याला कारण आहे संत जनानं. आवाज उठवणं एवढं सोपं काम. देव घ्या, देव. तुकाराम महाराजांनी आवाज दिला संत जनानं त्यावेळेला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐता आला घर बसून. अरे आलाय ना आज या गावामध्ये. पाहुणी घ्या संत जनानो. कारण संत जनानो साधू संतांनी तुम्हाला दिलेली अभंगाची देणगी आहे ना, तुमच्या आमच्या हितासाठी. संत जनानो दासने एक ठिकाणी ऐकलं संत जनानो. ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? सच्चिदानंद आदरी बाबू सच्चिदानंद संत जनाने खंबाडे. गाथा कुणी लिहिली? कुणी लिहिली? अरे तुकाराम महाराजांनी संत जनानो गाथा सांगितली. पण लहानपणीचा मित्र संताचे जगणारे संत जनानो समोर बसायचा. तुकाराम महाराज अभंग लिहायचे, अभंग सांगायचे. त्या